नमस्कार मंडळी, दीपाली फूड पेजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या घरात नेहमी बनवणारी पण खायला खूपच स्वादिष्ट अशी लाल भोपळ्याची भाजी करणार आहोत। अगदी कमी साहित्य, कमी वेळ आणि मस्त चव। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही भाजी आवडते। चला तर मग गप्पा मारत मारत रेसिपी सुरू करूया। आधी या चविष्ट लाल भोपळ्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूया। मी इथे ताज्या लाल भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या तुकडे करून घेतले आहेत। त्याचबरोबर 1 चमचा लसूण पेस्ट घेतली आहे। लसूण घातल्यामुळे भाजीला मस्त खमंग स्वाद येतो। आता मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत। फोडणीसाठी मोहरी आणि जिरे लागणार आहेत। मोहरी जिऱ्यांची फोडणी झाली की भाजीचा सुगंध अगदी घरभर दरवळतो। यानंतर शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे। शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला छान घट्टपणा येतो आणि चव तर आणखीनच वाढते। शेवटी ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काही कढीपत्त्याची पानं घेतली आहेत। बस एवढ्या साध्या साहित्यांमध्ये आपण अशी मस्त चविष्ट आणि घरगुती लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी गॅस चालू करून कढई ठेवूया। कढई तापली की त्यात थोडं तेल घालूया। तेल चांगलं गरम झालं की त्यात जिरे आणि मोहरी टाकूया। जिरे मोहरी तडतडायला लागली की समजायचं आपली फोडणी एकदम परफेक्ट झाली आहे। आता लगेच त्यात कढीपत्ता घालूया। कढीपत्ता घातला की स्वयंपाकघरात एकदम मस्त सुगंध पसरतो। त्यानंतर आपण लसूण पेस्ट घालणार आहोत। लसूण पेस्ट घातली की थोडं छान परतून घेऊया, म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जाईल आणि एकदम खमंग असा फ्लेवर येईल। आता या फोडणीला आपण मसाले टाकूयात। चवीनुसार लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ घालूया। हे सगळं मसाला नीट एकत्र करून थोडा वेळ परतून घेऊया। बघा, मसाल्यांचा रंग आणि सुगंध दोन्ही एकदम खुलून येतील। आता वेळ आली आहे आपल्या लाल भोपळ्याच्या फोडी घालायची। फोडी घालून नीट हलवून मसाल्यात छान मिक्स करून घेऊयात। थोडा वेळ परतून घेऊया, म्हणजे भोपळ्यांना मसाल्याचा स्वाद आतपर्यंत मुरेल। यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत। शेंगदाण्याचं कूट घातलं की भाजीला एकदम छान घट्टपणा येतो आणि चव ही भन्नाट वाढते। आता हे सगळं नीट मिक्स करून थोडा वेळ परतून घेऊया। आता यात आपण गरम पाणी घालूया। गरम पाणी घातलं की भोपळा पटकन आणि एकसारखा शिजतो। मसाल्याची चवही छान मुरते आणि भाजीला मस्त रसदारपणा येतो। भाजी छान शिजायला लागली की शेवटी त्यात ताजी कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घातली की एकदम फ्रेश सुगंध येतो आणि भाजी अजूनच सुंदर दिसते। आता पुन्हा थोडा वेळ शिजवून घेऊयात। वा मंडळी, बघा आपली लाल भोपळ्याची भाजी किती मस्त शिजत आहे। भोपळा अगदी मऊ, मसाला छान मुरलेला आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये भाजीला मस्त घट्टपणा आला आहे। कोथिंबीरीला ताजा सुगंध तर अजूनच चव वाढवतो। ही भाजी गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा गव्हाच्या पोळीसोबत खाल्लं तर अगदी बोट चाकत राहाल। मग ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर छानसा लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका। अशा सोप्या, चविष्ट, घरगुती आणि गावरान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब आम्हाला नवीन रेसिपी घेऊन येण्यासाठी खूप प्रेरणा देतो। पुन्हा भेटूयात एका नवीन स्वादिष्ट रेसिपींसोबत। धन्यवाद।